तैवान चीनच्या पूर्वेला असलेला एक छोटासा देश. ह्या देशाची भारताशी तुलना करायची झाली तर तो आपल्या केरळ राज्यापेक्षाही लहान आहे. त्याची लोकसंख्या राजधानी दिल्लीपेक्षाही कमी आहे. पण या देशाच्या शेअर बाजारानं अलीकडेच एक अशी कामगिरी केली ज्यानं सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. फक्त 2,30,00,000 लोकसंख्या असलेल्या तैवाननं शेअर बाजारात तब्बल 145 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारताला मागे टाकलंय. ताज्या आकडेवारीनुसार तैवानच्या शेअर मार्केटची व्हॅल्यू $4.95 ट्रिलियन एवढी आहे, तर भारताच्या शेअर मार्केटची व्हॅल्यू $4.92 ट्रिलियन एवढीच राहिली आहे. ही घटना फार मोठी आहे, कारण भारताला जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हटलं जातं. भारताची लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे. देशात अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत, रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत. पण असं असलं तरी तैवानसारख्या छोट्याशा देशाच्या शेअर मार्केटनं भारताच्या शेअर मार्केटला मागे टाकलंय. पण हे नेमकं घडलं कसं? तैवानच्या शेअर बाजारानं भारताला मागे कसं टाकलं? ही भारतासाठी चिंतेची गोष्ट काय, समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. तर झालं असं की सोमवारी 25 मेच्या दिवशी तैवानच्या शेअर बाजारानं मार्केट कॅपच्या बाबतीत भारताच्या शेअर बाजाराला मागे टाकलं. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार आता तैवानच्या शेअर बाजाराचं मार्केट कॅप $4.95 ट्रिलियन म्हणजेच जवळपास 415 लाख कोटी रुपये एवढं झालंय. तर भारताच्या शेअर बाजाराची व्हॅल्यू $4.92 ट्रिलियन म्हणजेच 413 लाख कोटी रुपयांवर घसरली आहे. इतक्या दिवसांपासून जगात अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँग यांच्यानंतर भारताच्या शेअर मार्केटचा नंबर लागत होता. पण आता तैवान भारताला मागे टाकून 5व्या क्रमांकावर आलाय. या लिस्टमध्ये अमेरिकेचा शेअर बाजार $50 ट्रिलियन पेक्षा जास्त मार्केट कॅपसह जगात पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या शेअर बाजाराची व्हॅल्यू $9 ते $10 ट्रिलियन दरम्यान आहे. तिसऱ्या क्रमांकावर जपान आहे, ज्याच्या शेअर बाजाराची व्हॅल्यू $6.5 ते $7 ट्रिलियन दरम्यान आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या हाँगकाँगच्या शेअर बाजाराची व्हॅल्यू $5 ते $5.5 ट्रिलियन दरम्यान आहे. आता 5व्या क्रमांकावर तैवान आणि 6व्या क्रमांकावर भारत आहे. पण हे नेमकं घडलं कसं? तैवानसारख्या छोट्याशा देशाच्या शेअर मार्केटनं भारतासारख्या देशाच्या शेअर बाजाराला ओव्हरटेक कसं केलं ते समजून घेऊया. तर तैवानच्या शेअर मार्केटमध्ये आलेल्या या तेजीचं मुख्य कारण आहे एक कंपनी, तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हणजेच TSMC. या एकट्या कंपनीचा तैवानच्या बेंचमार्क इंडेक्समध्ये तब्बल 42% वाटा आहे. 2026 मध्ये आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये 49% वाढ नोंदवण्यात आली आहे. या एका कंपनीच्या जोरावर तैवानच्या शेअर बाजारानं भारताच्या शेअर बाजाराला मागे टाकलंय. पण ही कंपनी नेमकं करते काय आणि तिची एवढी ग्रोथ का होते? तर TSMC ही जगातली सगळ्यात मोठी सेमीकंडक्टर चिप बनवणारी कंपनी आहे. जगातल्या प्रत्येक मोबाईल फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये किंवा स्मार्ट टीव्हीमध्ये एक चिप बसवलेली असते. ही चिप म्हणजे त्या डिव्हाइसचा मेंदू मानली जाते. एवढंच नाही तर सुपर कम्प्युटर्स आणि AI सर्व्हर्स चालवण्यासाठी सुद्धा चिपची आवश्यकता असते. ChatGPT असो, गुगल जेमिनाय असो किंवा क्लाउड AI, या सगळ्यांना चालवण्यासाठी कम्प्युटिंग पॉवर पाहिजे आणि ही पॉवर या चिप्सच्या माध्यमातून येते. याच चिप्स बनवण्याचं काम TSMC करते. NVIDIA सारखी कंपनी चिप्सचं डिझाईन करते. मायक्रोसॉफ्ट, मेटा, गुगल, Amazon यांच्यासारख्या मोठमोठ्या कंपन्या NVIDIAनं डिझाईन केलेल्या चिप्स त्यांच्या डिव्हाइसेसमध्ये वापरतात. पण या चिप्सचं मॅन्युफॅक्चरिंग कोण करतं? तर तैवानची TSMC. ॲपल ही कंपनी स्वतःच्या डिव्हाइससाठी वेगळ्या चिप डिझाईन करते, पण ॲपलच्या चिप्स बनवण्याचं काम सुद्धा TSMC हीच कंपनी करते. मागच्या काही वर्षात जगात AIच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती झाली आहे. AI चालवण्यासाठी मोठमोठे डेटा सेंटर्स लागतात, हजारो सर्व्हर्स हवे असतात, लाखो सेमीकंडक्टर चिप्सची आवश्यकता असते. ओपन AI आणि गुगल सारख्या कंपन्या AIचे वेगवेगळे मॉडेल्स बनवत असतात. पण हे मॉडेल्स चालवण्यासाठी जे हार्डवेअर लागतं ते बनवण्याचं काम तैवान आणि दक्षिण कोरिया ह्यांसारखे देश करतायत. सध्या जगात सर्वाधिक व्हॅल्यू फक्त AI ॲप्सची नाही, तर AI चालवण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्याची व्हॅल्यू सॉफ्टवेअरपेक्षाही जास्त आहे. याचाच फायदा TSMC सारख्या कंपन्यांना झालाय. हेच कारण आहे की या एका कंपनीच्या जोरावर तैवानच्या शेअर बाजारानं भारताच्या शेअर बाजाराला मागे टाकलंय. तैवानच्या शेअर बाजाराच्या तेजी मागचं आणखी एक कारण म्हणजे अलीकडेच तिथल्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे नियम सोपे झाले. आता तैवानमधले डोमेस्टिक फंड्स त्यांच्या नेट ॲसेटच्या 25% रक्कम एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये गुंतवू शकतात. याआधी ही मर्यादा फक्त 10% होती. JP मॉर्गनच्या म्हणण्यानुसार या बदलामुळे तैवानच्या बाजारपेठेत आणखी $6 बिलियन गुंतवणुकीचा स्कोप आहे. सध्या फक्त TSMC ही तैवानची एकमेव मोठी कंपनी आहे, त्यामुळे ह्याचा फायदा
या कंपनीला होतोय. दुसरीकडे भारताचा विचार केला तर भारताच्या शेअर बाजारासाठी 2026 हे वर्ष आव्हानात्मक राहिलंय. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार या वर्षात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून अंदाजे $24 बिलियन म्हणजेच सुमारे 2 लाख कोटी रुपये काढून घेतलेत. फक्त एप्रिलच्या एका महिन्यात परदेशी इन्व्हेस्टर्सनं जवळपास 68,870 कोटी रुपयांचे भारतीय शेअर विकलेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे भारतीय रुपयाची होत असलेली घसरण. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे परदेशी इन्व्हेस्टर्स हे अशाच मार्केटमध्ये आपले पैसे लावतात जिथे त्यांना भविष्यात सर्वात जास्त ग्रोथ दिसते. सध्या जगात सर्वाधिक गुंतवणूक एआयच्या क्षेत्रात होते. त्यामुळे इन्व्हेस्टर्स आपला सगळा पैसा एआय मॅन्युफॅक्चरिंग आणि हार्डवेअरवरती लावतायत. सध्या भारताची स्थिती अशी आहे की ग्लोबल इन्व्हेस्टर्स एआय मध्ये पैसा ओतत असताना भारत याच क्षेत्रात सगळ्यात मागे आहे. भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये अशी एकही मोठी कंपनी नाही जी या एआयच्या क्रांतीचा फायदा उचलू शकेल. यामुळेच आता इन्व्हेस्टर्स भारताच्या शेअर मार्केटमधला पैसा काढून तो तैवान आणि दक्षिण कोरियाच्या मार्केटमध्ये टाकतायत. कारण या दोन्ही देशांचे बाजार थेट एआय हार्डवेअर आणि प्रोडक्शनच्या क्षेत्राशी जोडलेले आहेत. आता शेअर बाजाराच्या व्हॅल्यूमध्ये तैवाननं भारताला मागे टाकलं असलं तरी याचा अर्थ तैवानची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी झाली असा होत नाही. एकूण जीडीपीच्या बाबतीत भारत तैवानपेक्षा खूप पुढे. IMFच्या आकडेवारीनुसार सध्या भारताचा जीडीपी $4.15 ट्रिलियन एवढा आहे, तर तैवानचा जीडीपी फक्त $977 बिलियन एवढाच आहे. महत्वाचं म्हणजे भारताचं शेअर मार्केट हे तैवानपेक्षा जास्त डायव्हर्सिफाईड आहे. भारताचा शेअर बाजार कशाच्या जोरावर चालतो तर याचं उत्तर आहे बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, टेलिकॉम, IT, इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी आणि फार्मा यांसारखे सेक्टर्स. दुसरीकडे तैवानचा संपूर्ण शेअर बाजार फक्त आणि फक्त सेमीकंडक्टरच्या जोरावर चालतो, तर दक्षिण कोरियाचं मार्केट फक्त इलेक्ट्रॉनिक्स आणि मेमरी चिप्सवर अवलंबून आहे. त्यामुळे समजा भविष्यात एआयची क्रेज कमी झाली तर या मार्केट्सना याचा मोठा फटका बसू शकतो. अनेकांच्या म्हणण्यानुसार सध्या एआयच्या क्षेत्रात आलेली क्रांती हा एक प्रकारचा बबल आहे. हा बबल ज्यावेळी फुटेल त्यानंतर मोठी आर्थिक मंदी येऊ शकते. अशावेळी ज्या देशांचं मार्केट एआय वरती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे त्यांना याचं सर्वाधिक नुकसान होऊ शकतं. अशा परिस्थितीत भारताचं डायव्हर्सिफाईड मार्केट तग धरून राहू शकतं. असं असलं तरी भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशात एआयच्या क्षेत्रात काम करणारी एकही मोठी कंपनी नाही, ही गोष्ट नक्कीच विचार करण्यासारखी आहे. तैवान आणि दक्षिण कोरियासारखे छोटे देश आज या क्षेत्रात भारताला मागे टाकतायत. भविष्यात जर एआयच्या क्षेत्रातली तेजी अशीच कायम राहिली तर मात्र भारत या शर्यतीत कायमचा मागे पडू शकतो असं म्हटलं जात आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? तैवान भारताच्या आणखी पुढे जाईल का? याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.